श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. नंतर डेली रुटीन शेअर करते. तर सर्वात प्रथम उठून आंघोळ वगैरे केली स्वच्छ. काल ग्रहण असल्यामुळे देवांची पूजासुद्धा केली नव्हती रात्री आम्ही, त्याच्यामुळे सकाळी उठून देवांची पूजा वगैरे केली. सकाळी उठून देवपूजा केली की दिवसभर मन प्रसन्न असं राहतं. नंतर देवपूजा वगैरे केली आणि यांच्यासोबत एक क्लिप घेऊन टाकली आणि नंतर त्यांचाच मोबाईल घेतला. छान असे त्याच्यामध्ये व्हिडिओ निघतात त्याच्यामुळे. आणि स्वामींची अशा पद्धतीने मी आज पूजा केली होती. पूजा तर झाली होती. आता सर्व घरातले काम आवरले आणि रविवारपासून हे गाजर नुसते त्या फ्रीजवर लोळत होते आणि त्या फ्रीजवर सुद्धा एवढा राडा झाला होता की बस म्हणलं आधी याला बुरावा यायच्या आधी जर गाजर नाही केले तर आईशी शेवटी हे गाजर मला फेकून द्यायला लावणार आहेत. म्हणून कमराला पदर खोसला आणि लागले बाबा गाजराचा हलवा करण्यासाठी. मी इकडे गाजर धुत होते आणि ज्या टाकीमध्ये आम्हाला कपडे भरायचे होते त्या टाकीमध्ये दुर्वा जाऊन अशा पद्धतीने बसली होती. तिची अशा पद्धतीने मस्ती झाली. लईच आगाव झाले बाबा पोरं हे. जाऊ देत, त्यांची मस्ती पाहत पाहत गाजर तर धुवून आणि खिसून सुद्धा झाले आहे. चला आता आपण खिसून घेऊयात. सर्व गाजर अशा पद्धतीने छान खिसून घेतले. पण बाबा हात असा गळून गेला की बाबा त्याच्यामुळे पटकन कढई ठेवली आणि जे गाजराचा खिस केला होता आपण तो तसा टाकून घेतला. तूप वगैरे काहीच टाकलं नाही, कारण की माझ्या सासूबाईंनी शिकवलं त्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत दूध टाकायचंच नाही ऋतुजा. सासूबाईंची ऑर्डर फॉलो करत इकडं आपण काजू बदाम खिसण्यासाठी घेतलेला आहे आणि आपली गाजराचा हलवामधलं पाणी आटून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 लिटर दूध. त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि खूप राडा झाला होता फ्रीजवर, तेवढा आवरायला घेतला. तर आईसाहेब आल्या तितक्यामध्ये वरी गॅस ठेवला म्हणून त्यांनी घेतला ना खाली गॅस. म्हणलं जाऊ देत, आता काय बोलता पण येणार नाही, व्हिडिओ काढता हे सांगता पण येणार नाही. त्यांना तर माहिती आहे की ही व्हिडिओ काढते पण वरी काहीच करून देत नाहीत त्याच्यामुळे खाली घेतला. तोपर्यंत इकडं आपलं फ्रीजसुद्धा आवरून झालं होतं. दूध थोडंसं राहिलं होतं म्हणून साखर आणि काजू बदाम टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतलं. चला माझा तर इकडे हलवा तयार होतोय. तुम्ही कधी करताय मग हलवा? मलाच हलवा खायचा होता त्याच्यामुळे मी आईला गाजर आणायला लावलं होतं आणि छान असा गरम गरम हलवा खाऊन घेतलाय. जेवढी मजा गरम हलवा खायला येते तेवढी गार हलवा खायला कधीच येत नाही. त्याच्यामुळे मी कधी पण केला तरी गरम गरम हलवा असा खाऊन घेत असते. तर असा होता आजचा दिवस. लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. बाय बाय गाईज.